समाजसेवा आम्ही करत आलोय गेल्या 10 वर्षात आणि असं वाटतं की कुठेतरी आपल्याला एक राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्याने ताकद भेटेल, ज्या ताकदीने आपण गरिबांचा प्रश्न चांगल्या प्रभावीपणे सोडू शकतो. माझा जन्म हा म्हणजे लहानपणापासून मी ठाण्यातलो होतो आणि माझ्या समोर आम्हाला माहिती आहे काही प्रश्न झाला कुठल्याही एरियामध्ये झाला तर ते म्हणे चला चला दाढी म्हटलं तर ठाण्यातले दिघे साहेब. तर दिघे साहेबांना मी लहानपणापासून बघत आलोय. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर नेहमी गर्दी असायची. गरिबांसाठी ते नेहमी तत्पर तिथे उभे राहायचे. महिलांसाठी म्हणा, गरिबांसाठी म्हणा, कोणाचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे दिघे साहेब माझे आदर्श आहेत. कोविड काळात आपल्याला माहित असेल म्हणजे इथे कुठलीही मंडळी रस्त्यावर नव्हती, पण आम्ही इथे माझ्याच ऑफिसच्या बाहेर कॅम्प लावला होता व बराच महिने आम्ही इथे पीपी किट घालून आमचे डॉक्टर मंडळी सगळे आम्ही बसायचो. लोकांना औषधे दिली आहेत, मोफत टेस्टिंग केल्यात, लोकांना बेड उपलब्ध करून दिल्या. तेवढा मी मोठा व्यक्ती नाहीये. त्यांचं एक 2-3% पण त्यांच्या एवढे करू शकलो तर मी फार म्हणजे नशीबवान समजेन. त्यांच्या एवढं मी काम करू शकत नाही, कारण ते दिवस रात्र मला माहिती आहे 4-5 वाजेपर्यंत ऑफिसला बसायचे, लोकांना नेहमी अवेलेबल असायचे. नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. मी आमदार या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्या सोबत आहेत बोलणारे उद्धव गटामधून भावी आमदार म्हणून ओळख निर्माण करणारे हालच आपले डॉक्टर विश्वास वळवी. पेशावरून डॉक्टर साहेब डॉक्टर आहेत, पण सध्या आता राजकारणात पण त्याची रुची दाखवली आहेत. आज आपण डॉक्टर साहेबांनी का पॉलिटिकल फील्डमध्ये एंटर केला, कसं काय भावी आमदार म्हणून त्याची एक प्रतिभा स्थापित झाली, या बऱ्याचशा गोष्टीवर आपण आज त्यांच्याशी चर्चा करून घ्या. डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे नवराष्ट्र चॅनलमध्ये. डॉक्टर साहेब, आता आपण डॉक्टर म्हणून आपली ओळख एक स्थापित केलेली समाजामध्ये, पण आता एक भावी आमदार आणि उद्धव गटामधून म्हणजे बोईसर विधानसभामध्ये आपण एक ओळख निर्माण करत आपण स्टार्ट केली आहे. तर कशा प्रकारे आपल्याला आमदार व्हायचं आहे, असं का आपल्याला आपण एक डिसिजन घेतलाय? एक डॉक्टर या नाते माझा पिंड सेवाचा आहे आणि मी BMC हॉस्पिटलमध्ये जॉबला होतो आणि फ्री सेवा देण्याचं माझं पहिल्यापासून प्रोफेशन राहिलं आहे. 10 वर्षापासून मी ह्या आदिवासी भागामध्ये माझं कार्य समाजसेवा सुरू केली व गावोपाडी जाऊन मी त्यांना आरोग्य सेवासाठी हेल्थ कॅम्प, त्यांना कधी मुलांना शिक्षणासाठी लागलं वया वाटप काही लागलं तर ते मी करत आलेलो आहे. जेव्हा ह्या परिसरात फिरत असताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, मग वाटलं की कुठे ना कुठे त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. हळूहळू असं वाटलं की एक प्रश्न सोडत आम्ही गेलो. आमच्यासोबत बरेचसे लोक, युवा मंडळी पण सोबत आली. मी पहिले एकटाच होतो, माझ्यासोबत डॉक्टरची टीम होती. नंतर मग जाऊन बरेचशी युवा मंडळी, इतर लोकही आमच्यासोबत कनेक्ट झाले. नंतर मग बऱ्याचशा गावात खेड्यापाड्यांमध्ये त्यांच्या समस्या आहेत, त्यांना शासनाच्या जे योजना आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाही हे आमच्या लक्षात आलं. त्यासाठी आम्ही त्यांच्या ट्रेनिंग कॅम्प्स घेतल्या, त्यांना शासनाच्या योजनांची माहिती दिली, एक माहिती पुस्तिका बनवली, त्या लोकांपर्यंत ती पुस्तिका पोहोचवली, त्यांच्याबद्दल सरपंच लोकांना ट्रेनिंग दिली की कसं ते तुम्ही शासनाच्या योजनांचा फायदा घेऊ शकतात, कारण ही योजना त्यांच्यासाठीच होती. बऱ्याचशा आदिवासी भागांमध्ये त्यांना ही माहिती नसते शासनाने त्यांच्यासाठी काय काय योजना आणल्यात. आता मी मध्ये त्या प्रकल्प ऑफिसवर सदस्य म्हणून पण निवड झाली होती माझी, डहाणू प्रकल्प ऑफिस इथे. मग तिथे काम करत असताना मला लक्षात आलं की बऱ्याचशा योजना ते पेपरवरच राहतात आणि लोकांपर्यंत पोहोचत नाही. अधिकारी वर्ग पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही. मग आम्ही जाऊन त्याची प्रसिद्धी करून लोकांचे फॉर्म भरून त्यांना ते योजनांचा लाभ मिळवून दिला. केंद्र शासनाची योजना मध्ये आली आयुष्यमान भारत कार्ड, पण ती शासन यशस्वीरित्या राबवू शकत नव्हती. त्यामुळे आम्ही ठरवलं की ही चांगली योजना आहे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून लोकांना 5 लाख पर्यंत मोफत उपचार भेटेल. एक डॉक्टर या नाते लोक मला नेहमी फोन करतात की आमच्या घरात आई ऍडमिट आहे, वडील ऍडमिट आहे, पैशाची कमी असते. प्रत्येक वेळेस मदत करता मलाही जमत नाही. कधी 10,000 दिले, कोणाला कधी 25,000 दिले. प्रत्येक वेळेस वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आपण नाही करू शकत प्रत्येक वेळेस, कधी असतात पाठवतो आपण. म्हणून आम्ही ठरवलं की जे खर्च लागेल पण ही योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवू, म्हणजे प्रत्येक माणसाला कोणाकडे फोन करायची गरज लागणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही ह्या बोईसर परिसरामध्ये 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांनी गावोगावी जाऊन फॉर्म भरले, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, त्यांचं कार्ड बनवून 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. कोविड काळात आपल्याला माहित असेल म्हणजे इथे कुठल्याही मंडळी रस्त्यावर नव्हती, पण आम्ही इथे माझ्याच ऑफिसच्या बाहेर
कॅम्प लावला होता व बराच महिने आम्ही इथे पीपी किट घालून आमचे डॉक्टर मंडळी सगळे आम्ही बसायचो, लोकांना औषधे दिली आहेत, मोफत टेस्टिंग केल्यात, लोकांना बेड उपलब्ध करून दिल्या. त्याच्यानंतर 15 ते 18 वर्षाच्या वयोगटाला मुलांना वॅक्सिनेशनचं सरकारने मोफत लॉन्च केलं होतं, पण ते पालघर जिल्ह्याला लाभलं नाही. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतः आमच्या विश्वास फाउंडेशनच्या मार्फत बरेचसे आमचे डॉक्टर मंडळींनी म्हटले की तिथे गरीब मुलं आहेत आणि ते विकत घेऊ शकत नाही, शासन तिथे पोहोचू शकत नाही. मग आम्ही ती वॅक्सिन विकत घेऊन आम्ही शाळेत जाऊन त्या 8,000 मुलांना वॅक्सिनेशन दिले. असे बरेचसे जिथे पण आम्हाला वाटलं गरज आहे आणि जिथे शासन पोहोचत नाही तिथे आम्ही पोहोचलो. डॉक्टर साहेब, आपण राजनीती क्षेत्रामध्ये कधी आपण एंटर केला, म्हणजे कसा आपला अनुभव होता की आपण डॉक्टर म्हणून पण काम करायचा आणि त्या टाइमला म्हणजे कधी एंटर केला राजनीती फील्डमध्ये? समाजसेवा आम्ही करत आलोय गेल्या 10 वर्षात आणि असं वाटतं की कुठेतरी आपल्याला एक राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्याने ताकद भेटेल, ज्या ताकदीने आपण गरिबांचा प्रश्न चांगल्या प्रभावीपणे सोडू शकतो. त्यामुळे राजकारणाच्या वाटचालीस आम्ही पुढे सरकलो. बिलकुल. सर, कोणाला एक म्हणजे आपण म्हणतो की आपला एक आयडल असतो, कुठल्याही फील्डमध्ये आपण जर एंटर केला तर कोणाला आपण बघतो की आपल्याला असं व्हायचं आहे. तर राजनीतीमध्ये एंटर करताना डॉक्टर विश्वास सोनवणे कोणाला बघून वाटला की आपल्याला ह्याला बघून वाटतो की आपल्याला एक राजकारणात कुठेतरी स्थापित करायचं आहे? माझा जन्म हा म्हणजे लहानपणापासून मी ठाण्यातच होतो आणि माझ्या समोर आम्हाला माहिती आहे काही प्रश्न झाला कुठल्याही एरियामध्ये झाला तर ते म्हणे चला चला दाढी म्हटलं तर ठाण्यातले दिघे साहेब. तर दिघे साहेबांना मी लहानपणापासून बघत आलोय. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर नेहमी गर्दी असायची, गरिबांसाठी ते नेहमी तत्पर तिथे उभे राहायचे, महिलांसाठी म्हणा, गरिबांसाठी म्हणा, कोणाचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे दिघे साहेब माझे आदर्श आहेत. लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर मी बघितलंय त्यांचं कार्य आणि कधी वाटलं की म्हणजे त्यांचं समाजकारण होतं, ते कधी नेता झाले नाहीत, कधी इलेक्शन लढले नाहीत, पण असं मला वाटलं की कधी आपला सेवा करता येईल तर ह्या व्यक्तीसारखं करू शकलो तर नक्कीच करेन. बिलकुल. सर, असा कुठला एखाद क्षण आपल्याला वाटतो की आपण जर पाठीमागे गेले टाइम मध्ये, आपण बॅक गेलो तर असं वाटतं की हा क्षण जो आपला लाईफ मधला होता ते कुठेतरी थोडासा गडबड झाला, आपण जर पाठीमागे गेलो तर आपण करेक्ट करू शकतो? तुमच्या पर्सनल विचार. मला असं काहीच वाटत नाही की मी कुठलं गडबड झाले किंवा मी करेक्ट करायचा विषय. जे केलं ठरवलं ते केलं, आता पुढे भविष्यात जे होईल ते होईल. अच्छा. असा कुठला क्षण चांगला अनुभव आला की म्हणजे हा म्हणजे मी माझ्या तर्फून किंवा माझ्या हातातून माझ्या संस्थेच्या माध्यमातून काही चांगली गोष्ट झाली, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं इंटरनेट? मी बऱ्याचशा बचत गटासाठी काम करत होतो व आम्ही ठरवलं की एकदा सक्षमीकरण मेळावा घ्यायचा आणि असं म्हणजे सगळ्या महिलांमध्ये आम्ही महिलांसाठी पण एक वेगळी पुस्तिका आम्ही केली. शासनाच्या जे महिलांसाठी योजना आहेत त्याच्यासाठी आम्ही एक पुस्तिका करून त्यांना वाटप करत करत गावात ट्रेनिंग देत होतो व त्यांना त्यांच्या रोजगारासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. शासनाच्या योजना म्हणा किंवा इथे खादी ग्राम उद्योग आहे त्यांच्या मार्फत पण बराचसे ट्रेनिंग कॅम्प घेतो. मग सगळ्या महिलांचा आग्रह होता की साहेब तुम्ही एक मेळावा ठेवा. तेव्हा मनात दगदग होती की किती लोक येतील मला माहित नाही, पण त्या सक्षमीकरण मेळाव्यामध्ये कमीत कमी 5,000 महिला स्वतःचा पैसा खर्च करून माझ्या एका शब्दावरती त्या मेळाव्यात आले. त्या दिवशी मला खरं वाटलं की माझा कामाचा हा फीडबॅक आहे, जेणेकरून हा योग्य म्हणजे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की हा माणूस आपल्यासाठी काम करतोय, हा योग्य न्याय दे. मनातला म्हणजे चांगला क्षण होता. बिलकुल. आता आपण दिघे साहेबांचा विषय काढला तर दिघे साहेबातली अशी काही गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ऍज अ लीडर तुम्ही ते अडॉप्ट करून घेतलं आहे, असं काय आहे आपल्याला? तेवढा मी मोठा व्यक्ती नाहीये, त्यांचं एक 2-3% पण त्यांच्या एवढे करू शकलो तर मी फार म्हणजे नशीबवान समजेन. त्यांच्या एवढं मी काम करू शकत नाही, कारण ते दिवस रात्र मला माहिती आहे 4-4-5 वाजेपर्यंत ऑफिसला बसायचे, नेहमी अवेलेबल असायचे. माझा प्रयत्न असेल त्यांच्यासारखं इथे ऑफिसला त्या गरिबांसाठी मी अवेलेबल असेल व माझी सेवा त्यांच्यासाठी देऊ शकतो तर नक्कीच प्रयत्न करेन. बिलकुल. सर, आपण मूल निवासी आहात ठाण्याचे, आपण तिकीट मागताय किंवा आपण तयारी करताय पालघर विधानसभाची, ही कशी काय निवडणूक, आपली कशी स्ट्रॅटेजी आहे पॉलिटिकल? बघा, ठाणा जिल्हा हा एकच जिल्हा होता पहिले, पालघर आणि ठाणे एकच जिल्हा होता. त्यामुळे मी ठाण्यात जिल्ह्यात जरी माझं शिक्षण झालंय, माझं लहानपण गेलंय, तरी मी माझं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम करत होतो इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा होता ठाणा जिल्हा पूर्ण. आणि मी आदिवासी समाज असल्यामुळे समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून मी ह्या भागामध्ये कार्यरत होतो. आता जेव्हा डिलिमिटेशन झालं तेव्हा 2 जिल्हे झालेत, पालघर आणि ठाणे. त्यामुळे मी तेवढाच स्थानिक आणि तेवढाच ठाणे जिल्ह्याचा व्यक्ती आहे. उद्या पालघर जिल्हा पण भविष्यात प्रपोज्ड आहे की जव्हार मोखाडा वेगळा जिल्हा होतोय आणि बाकी इतर पार्ट वेगळे होतात. 3 पार्टमध्ये वसई विरार वेगळं होतोय, जव्हार आणि वेगळा आणि पालघर बोईसर असं. तर भविष्यात जाऊन सगळे जिल्हे विभागणी होतात. त्यामुळे वेगळा विषय तसं नाहीच आहे, तुम्ही तुमची सेवा कुठेही जाऊन देऊ शकता. या भागात आदिवासी भाग मोठा असल्यामुळे आणि माझा समाज मोठा असल्यामुळे मी त्यांच्यासोबत सेवा करत आलेलो आहे. ठीक आहे
सर, आता आपण नुकताच उद्धव गटामध्ये प्रवेश घेतला आहे. ऍज अ आमदार आपली कशी काय स्ट्रॅटेजी चालली आहे जिल्ह्यामध्ये? ॲज अ आमदार नाही, मी एक साधा शिवसैनिक आहे. मी अजून कुठलंही पद स्वीकारलं नाहीये आणि मी पहिलेही शिवसैनिक होतो. एक शिवसेनेच्या बाळासाहेबांचं जे धोरण आहे एका मराठी माणसासाठी, जे त्यांचं मार्गदर्शन होतं, त्या मार्गदर्शनाशी मी नेहमी प्रभावित होऊन एक शिवसेनेचा जो आयडिओलॉजी आहे ते मी नेहमी पाळत आलोय. डे वन पासून मी शिवसैनिकच आहे आणि पक्ष म्हणून मी कुठलाच पदावरती नव्हतो. आता उद्धव साहेबांसोबत मी त्यांच्या पक्षात मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या मार्गदर्शनाने करेन. त्यांनी जर मला संधी दिली तर नक्कीच आमदारकीसाठी इलेक्शनला उभं राहील. बिलकुल. सर, पालघर जिल्हा आपण जर बघितला तर हा शिवसेनेचा बालकिल्ला आपण असं म्हणतो, पण देखील जर आपण 3 टर्म बघितला तर बहुजन विकास आघाडी सत्ता भोगली आहे. तर तुम्ही जर शिवसैनिक म्हणून काम करणार, तुमची कशी काय भूमिका असणार आहे? मी शिवसैनिक असल्यामुळे बऱ्याच शिवसैनिकांच्या सुखादुःखात येणं जाणं, सगळ्यांची भेटीगाठी हे होत आली. आता संघटित शिवसेना अशी पण 2 भागामध्ये वाटली गेलेली आहे. तरी देखील मी आता दोघं साईडचे शिवसैनिक माझ्या टचमध्ये आहेत आणि दोघी असं माझं कधीच मी भेदभाव केला नाही. त्यामुळे मला असं वाटतं व्यक्ती म्हणून नक्कीच दोघं साईडच्या शिवसेना माझ्या मदतीस येतील व माझं काम बघून, म्हणजे पक्ष किंवा असं हे बघून न बघता किंवा भेदभाव न करता माझं व्यक्ती म्हणून काम बघून नक्कीच मला संधी देऊन मला आमदार करतील असं मला असं वाटतं. बिलकुल. सर, आपण विधानसभेच्या थोडक्यात वेळ आपण पुढच्या महिन्यात बघितला तर आपण निवडणुका लागणार आहे. तर आपण काय आव्हान करणार जनतेला, की आपण कुठल्या दिशेने किंवा जे वोटर्स आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय एक छोट्यामध्ये आव्हान करणार? माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळे बघत आलेत, कोविड काळामध्ये मी माझी स्वतःची किंवा माझ्या स्वतःच्या फॅमिलीची पर्वा न करता इथे कोविड कॅम्प लावला. जेव्हा पण लोकांना गरज लागली मी धावून आलोय. कुठल्या शाळेमध्ये कोणाला वह्या वाटपचं असेल किंवा काही गरजा असतील ते मी पुरवत आलेलो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे जे इथल्या समस्या आहेत ते मी नेहमी मांडत आलेलो आहे. मग इथे MIDC मध्ये पण कोणाचा मृत्यू पावले होते त्यांना पण न्याय मिळवून दिला लेबर लोकांसाठी. इथे MIDC मोठ्या प्रमाणामध्ये लेबरसाठी मी नेहमी उभा असतो, गरिबांसाठी मी नेहमी उभा असतो, आदिवासी लोकांसाठी इथे उभा असतो, इतर समाजासाठी पण मी तेवढंच प्रभावीपणे भांडतो, त्यांच्या मुद्द्यासाठी लढतो. आता रस्त्याचा प्रश्न असेल, पाणीचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्नांसाठी मी उभा आहे. माझं एवढंच आव्हान आहे लोकांना की मला एक संधी द्या. तुम्ही आता 15 वर्ष शिटीला सत्ता दिलेली आहे बोईसर विधानसभेची. माझं एवढंच आव्हान आहे की एक संधी मला देऊन बघा. नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न पूर्ण करेन आणि तुम्हाला तुमचे मन जिंकून तुमचं काम करण्यासाठी, सेवासाठी मी इथे नेहमी उपलब्ध असेल. एक शेवटचा असा प्रश्न घेऊया आपण, की डॉक्टर विश्वास उले पुढच्या 5 वर्षांना आपल्याला कुठे स्थापित करतात किंवा कुठे ॲज अ बिग पिक्चर बघत आहेत? मी तसंही सामान्य समाजसेवामधून माझा उगम आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळे मी माझं समाजसेवा चालूच ठेवणार आहे. मग ते राजकीय दृष्टी आज पद असतं उद्या पद नसतं. आपण जिंकतो हारतो तेच ठीक आहे, पण माझा जो मूळ पिंड आहे समाजसेवाचा तो मी चालूच ठेवणार आहे.